शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहे, जसे की हवामान अंदाज, पीक विमा, कर्जमाफी, बाजारभाव अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला दररोज बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असणार आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागामध्ये प्रमाण जास्त, कोकणामध्ये प्रमाण कमी। कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता। दाखल्यांच्या शुल्कामध्ये आता दुपटीने वाढ झालेली असून जातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला 57 ऐवजी आता मोजावे लागणार 128 रुपये। नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी केलेली शुल्क वाढ काय असणार आहे, जुने दर काय होते आणि नवीन दर काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता। अकोला जिल्ह्यामध्ये ई-केवायसीचा 3917 शेतकऱ्यांना बसला फटका। शासनाच्या विविध योजनांपासून शेतकरी राहणार वंचित, अनेकांनी स्वतःहून केले पैसे परत। पीक विमा कंपनीकडून शेतकरी बांधवांची थट्टा करण्यात आलेली असून शेतकरी आता खूप संतप्त झालेले आहे। तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। नेमके काय प्रकरण घडले बघा। काठी शिवारामध्ये सोयाबीन, मूग, उडीद पिकाचा विमा घेतलेला होता, सर्वे सुद्धा झालेला होता, परंतु भरपाई काही मिळालीच नाही। शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळाला का? मिळाला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमचे काही इतर प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा, बोलायला शिका, तुमचे प्रश्न मांडायला शिका। राज्य सरकारचा निर्णय, नव्या योजनेमध्ये करणार गुंतवणूक। विधानसभा निवडणुकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीमध्ये 3000 रुपयांची वाढ करण्याची केलेली घोषणा माहिती सरकारने भाषणामध्ये गुंडाळलेली आहे। पीक विमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झालेली आहे। त्यामुळे आता दोन्ही योजनांमध्ये उणिवा निर्माण करण्याचे काम या सरकारने केलेले आहे। भारत कापूस उत्पादनामधील आत्मनिर्भरता गमावणार, उत्पादकता कमी होत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांना पीक परवडेना। हळदीला 9000 रुपयांचा हमीभाव देणार, हिमाचल प्रदेश सरकारचा निर्णय। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये गारपीट, अवकाळीचा इशारा। मुंबईला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच जळगावमध्ये 73 जनावरांसह 2000 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे। हल्ल्याआधी आता दहशतवादी 100 वेळा विचार करतील, शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांकडून कारवाईचे कौतुक। सीमावर्ती जिल्ह्यामधील 14 जिल्ह्यामध्ये सर्व शाळा बंद असणार। ऑपरेशन सिंदूरनंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये सूचना जारी। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पुन्हा सोयाबीनलाच अधिक पसंती। सोयाबीन क्षेत्रामध्ये सातत्य, तुरीला दुसरे तर कापसाला तिसरे स्थान। वाडेगाव परिसरामध्ये अवकाळी वादळाचा लिंबू बागायतदारांना मोठा फटका। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी, झाडे उन्मळून पडली। बुलढाणा जिल्ह्यातील 4.72 लाख शेतकऱ्यांना 635 कोटी रुपयांची नुकसान भरपाई। केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या संपर्क कार्यालयाची माहिती। वादळी वाऱ्याचा तडाखा, घरे, झाडे, पिकांचे मोठे नुकसान झालेले असून संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यामध्ये थैमान। विद्युत तारा तुटल्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे। झाडे उन्मळून घरावरती कोसळली, पंचनामे करण्याची आता शेतकऱ्यांची मागणी आहे। आंबिया बहारावरती उष्णतेचे सावट, शेतकरी चिंतेमध्ये। संत्रा, मोसंबी उत्पादनाला मोठा फटका, मदतीची मागणी। 11वीचे प्रवेश आता ऑनलाईनच होणार, गाईडलाईन सुद्धा धडकल्या। मंजूर संख्येनुसार होतील प्रवेश। यावर्षीपासून ऑनलाईन प्रक्रियेवरती शिक्कामोर्तब। 700 एकर द्राक्षबागा उद्ध्वस्त, आर्थिक उलाढालीवरती परिणाम। अक्कलकोट कृषी बाजारपेठ, औषधे आणि खताच्या किमतीवरती झाली भरमसाठ वाढ। 5 तर 16, 7 रुपये सुद्धा अद्याप मिळाले नाही। दुधाचे अनुदान रखडले, उत्पादक करतायत आर्थिक अडचणींचा सामना। गेल्या वर्षातील एकूण 6 महिन्यामध्ये प्रति लिटर 5 व 7 रुपये अनुदान काही दूध उत्पादकांना मिळाले। काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्याप सुद्धा मिळालेले नाही। ग्रामीण भागातील गावागावातील शेतकरी आपले कुटुंब दूध व्यवसायावरती चालवतात, मात्र अनुदान न आल्यामुळे ही कुटुंब आता आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सशस्त्र दलातील 2 महिलांनी उघडले ऑपरेशन सिंदूर। लष्करामधील नारी शक्तीचे जगाला दर्शन। अर्ध्या तासामध्ये दहशतवादी भुईसपाट, 9 तळ उद्ध्वस्त। नाशिक जिल्ह्यामध्ये 2000 हेक्टर क्षेत्र बाधित। 343 गावांमधील 8000 शेतकऱ्यांना सहन करावे लागले नुकसान। 2 दिवसांपासून पावसासह वादळ। मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा। 200 हेक्टरवरील शेतीचे नुकसान। सर्वाधिक फटका डाळिंब पिकाला, प्रशासनाकडून पंचनामे सुरू। सोयाबीन, मका पीक लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन। मालेगाव तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत प्रात्यक्षिकांचे आयोजन।
सिन्नर तालुक्याला 69,000 हेक्टरवर खरीपाचे उद्दिष्ट, 16,800 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर. कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळा, ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी, तापमानामध्ये अचानक मोठी घट. आज पुन्हा वादळ आणि पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा. आता घराच्या छतावरती 15,000 ग्राहकांची वीज निर्मिती, सरकारकडून मिळते 78,000 रुपयांचे अनुदान. ऑपरेशन सिंदूर हा तर ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर आणखी बाकीच. पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर दिल्यामुळे सैन्य दलाचे होत आहे स्वागत. परळीमध्ये जल्लोष, बेडकरांनी व्यक्त केल्या अभिमानाच्या भावना. 2 बूट 2 जोड पायमोजे 170 रुपयामध्ये कसे मिळणार? यंदा तरी वेळेवरती गणवेश आणि शूज मिळणार का? पालकांमध्ये वाढली उत्सुकता. दळणाचा भाव एवढा कसा वाढला? 1 किलो गहू दळायला मोजावे लागतात 5 रुपये. वाढत्या महागाईचा फटका. गृहिणी म्हणतात शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये दळण परवडते. खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणे आणि योग्य दरामध्ये खते उपलब्ध करून द्यावे. सुरेश धस यांनी आष्टीमध्ये खरीप आढावा बैठकीमध्ये दिल्या सूचना. आधार लिंक करण्याचा आळस, संजय गांधीचे अनुदान गेले परत. 4 महिन्याचे पैसे बुडाले. डीबीटी प्रणालीचे थेट खात्यावरती पैसे होतात जमा. कानाडोळा पडला महागामध्ये. आता ही वेळ गेली नाही. आधार क्रमांक लिंक करा. 2,500 शेतकऱ्यांचे 3.25 कोटी रुपये पडून केवायसी प्रलंबित. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची उदासीनता. 56,000 शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान. कंपोस्ट खताचे खड्डे बनणार. प्रत्येकाच्या शेतामध्ये सोने पिकणार. कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियान. ग्रामसभा घेऊन दिली अभियानाची माहिती. स्वतःची शेती दुसरा कोणीतरी कसतोय. शेतकरी चहाला दूध बॅग आणतोय. स्वतःच्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा हैराण. मानधन आणि मोबदला सुद्धा थकीत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा? राष्ट्रीय आरोग्य अभियान. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा सवाल. प्रशासनाकडे वारंवार चौकशी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अभ्यास गटासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या. कारण शेतकऱ्यांना मंजूर पीक विमा अद्याप सुद्धा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने पीक विमा कंपनी बदलावी आणि शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. बैलजोडीचा भाव पोहोचला लाखामध्ये. चारा महाग, ट्रॅक्टर्स परवडले. शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचा वापर वाढला. शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न होतोय निर्माण. 2 वर्षांचीच मुदत, 4 वर्षे लोटून सुद्धा भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच. 208 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट. 70% भौतिक कामे पूर्ण झाल्याचा पालिकेकडून दावा. निधी देताना सरकारचा हात मात्र अकडता. अवघे 50 कोटी रुपयेच मिळाले. योजना मुदतीमध्ये पूर्ण होणार तरी कशी? आता घरबसल्या तयार होणार आयुष्यमान कार्ड. 15 मे पर्यंत विशेष मोहीम. प्रशासन गाव, वाडी, वस्ती, तांड्यांवरती पोहोचणार. अवकाळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान. महसूल विभागाचे सर्वेक्षण सुरू. 3 सदस्यांचे पथक पोहोचले बांधावरती. मोहाडी तालुक्यामध्ये अवकाळी, तरी सुद्धा म्हणे नुकसानच नाही. प्रशासनाचा जवाई शोध. मदत मिळणार की नाही? बळीराजा चिंतेमध्ये. 45 अंशापार तापमान. मजुरांची कमाल. डोक्यावरती आणि पोटामध्ये आग. डोळे लाल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 39,000 मजुरांच्या हाताला मिळाले काम. सकाळी 11 पर्यंत व दुपारी 4 नंतर कामावरती. उपरी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे धान पीक व मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची आता मागणी केलेली आहे. धान खरेदी केंद्राची झाडझडती. धडकणार पथके. 4 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर महाव्यवस्थापकांचे आदेश देण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी केंद्रांची होणार चौकशी बघा. गडचिरोलीसह नाशिक, जुन्नर, नंदुरबार, जव्हार, चंद्रपूर, भंडारा तसेच गडचिरोलीतील धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. कुरखेडा जिल्ह्यातील स्वयंपाकी महिला वर्षभरापासून मानधनच मिळाले नाही. दुसऱ्यांचे पोषण करताना स्वतःच कुपोषित. गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्हाला द्या हक्काचे घरकुल. 44,000 कुटुंबाची आर्तहाक. आवास प्लस 2024 सर्वेक्षणास प्रारंभ. घरकुलासाठी स्वतःच करा सर्वेक्षण. वीज गेली सारे घामाघूम. या नंबरवरती करा तक्रार. सल्ला. वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी 1912 टोल फ्री क्रमांक वापरा. तापमानवाढीने फळांचे दर भडकले. सफरचंद 240 रुपये प्रति किलो. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भाववाढ. बाजारामध्ये काकडी, टरबूज, खरबूज, चिकूला मागणी वाढली. VCच्या नावाखाली बोरगाव मेघे येथे सुरू होता फसवणुकीचा गोरखधंदा. 26 जणांची 20.44 लाख रुपयांची फसवणूक. मुख्य सूत्रधारास आर्थिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. खरीपपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग. बैलांची ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणीवरती भर देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी उन्हापासून करावा बचाव. अनूरमधील त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई हवेमध्येच विरली. पीक विमा कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त. लाडक्या बहिणींसाठी एसटीच्या निधीला कात्री तर आंदोलन छेडणार. उद्धव सेना उपजिल्हा प्रमुख संदीप कदम यांचा इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 429 लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न अपूर्णच. बेघरांना कोणी जागा देणार का? प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप.
हळदीच्या माडाणावरती सीताफळांची बाग फुलली, एकरी 17 टनांचे उत्पादन, कमी खर्चातून बागेतून 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले, किलोला 20 ते 70 रुपये दर. जळगाव जिल्ह्यामध्ये 7,704 शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा वादळी मार. मंगळवारच्या पावसामध्ये 10 तालुक्यातील 6,390 हेक्टर क्षेत्र बाधित, प्राथमिक अहवाल सादर. नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात. यावल तालुक्यामध्ये प्रशासन लागले कामाला, केळी पिकाचे झाले सर्वाधिक नुकसान, सर्वांना भरपाई देण्याची आमदारांची सूचना. तासभराच्या वादळाने वर्षभराच्या मेहनतीवरती फेरले पाणी. गाढोदा, कठोर, किनोद, भोकरपट्ट्यामध्ये केळी झोपली, कापणीवर असलेल्या बागा वादळी वाऱ्याने झाल्या आडव्या. वादळी पाऊस, 712 शेतकऱ्यांच्या 620 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. शिरपूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद, सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस. रोहियो योजनेमुळे तालुक्यामधील 9,000 मजुरांच्या हाताला मिळते काम. साक्री तालुक्यामध्ये रोजगार हमीचे अनेक कामे सुरू, सध्या स्थितीमध्ये 3,977 कामे आहेत सुरू. वादळी पावसाने धुळे जिल्हाभरातील 120 गावांमधील बत्ती झाली गुल. जिल्हाभरामध्ये 15 डीपीसह 120 विद्युत खांब कोसळले, महावितरणाचे झाले 25 लाख रुपयांचे नुकसान. तळोदा तालुक्यामध्ये बाजरी, तीळ, बेलवर्गीय पिकांसह आंबा बागांना अवकाळीचा मोठा फटका. सलग 2 दिवस वादळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणातील नुकसान. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा शेअर बाजार गडगडला. भारताचा निर्देशांक स्थिर, सेन्सेक्स 105 तर निफ्टी निर्देशांकामध्ये 34 अंकांनी वाढ. ताकारीचे उन्हाळी आवर्तन सुरू ठेवण्याची गरज, कडेगाव परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. खानापूर तालुक्यालाही मोठा दिलासा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये नोंदणीनुसार प्राधान्य, महावितरण बनावट कॉलला बळी पडू नका. संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी 19 मे रोजी होणार. आनंद वार्ता, मान्सून 13 मे पर्यंत अंदमानामध्ये येणार, हवामान विभागाची मोठी माहिती. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन. निकोबार बेटावरती मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. हवेचे दाब कमी झाल्यामुळे हालचालींना आता वेग आलेला असून सलग 50 दिवस चाललेल्या उष्णतेचा हा परिणाम आहे. निर्यातीला ब्रेक, परकीय चलनामध्ये घट. हंगाम लवकर संपल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान. धरणातील पाणी उपशामुळे टंचाई. सिल्लोड तालुक्यामध्ये 23 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होतोय, 41 गावांसाठी विहिरीचे अधिग्रहण. भारताला ब्रिटनची बाजारपेठ खुली, बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारमार्गी 99% निर्यातीला होणार फायदा. 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर. नियमित शुल्कासह अर्जासाठी 17 मे पर्यंतची मुदत. विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पालेभाज्यांची लागवड यशस्वी. शेततळ्यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाचा आधार. सध्या स्थितीमध्ये जादा पैसे मोजून सुद्धा शेतकऱ्यांना मिळेना शेणखत, मागणीमध्ये मोठी वाढ. अनुदानावरती गाय म्हैस 2 जूनपर्यंत करा अर्ज. ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी उपजीविकेची संधी. घर घेणं आता सोपे, कुठल्याही तालुक्यामध्ये करा आता रजिस्ट्री. वेळ, श्रम, पैसा वाचणार. एक जिल्हा एक नोंदणी योजनेची अंमलबजावणी. कॅशलेस व्यवहाराला ग्रामीण भागात सुद्धा मिळत आहे पसंती. पान टपरी, किराणा दुकान व इतर किरकोळ व्यावसायिकांचाही ॲप्लिकेशनद्वारे व्यवहार. पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. 4थ्या फेरीनंतर जागा रिकाम्या. शिक्षण विभाग, आरटी प्रवेशाची 3री फेरी झाली पूर्ण. प्रवेश प्रक्रिया सुरळीत. कुंभमेळ्याची तयारी, पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव मागवले. पंकज आशिया जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीमध्ये सूचना. कर्जत तालुक्यातील 9 गावे, 46 वाडेवस्त्यांना टँकरने पाणी. पाण्यासाठी 21 गावांचे प्रस्ताव. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाणी पातळी खालवली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.